आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करीत मराठी पत्रकारितेची पायाभरणी केली। यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातोय। जिल्हाभरात ठिकठिकाणी पत्रकार दिन साजरा होत असताना बुलढाण्यात जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमाने तमाम पत्रकारांच्या भावनांचा आदर करत पत्रकारितेचा संघर्षाचा आढावा घेतला। सर्वांना माहिती आहे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांनी पदग्रहण केलं आणि त्यानंतर आज आपण पत्रकार दिन करतोय। म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आणि ह्या दोन्ही खूप चांगल्या इव्हेंट सोबत येणं हा खूप चांगला दुग्धशर्करा योग आहे। या दोन्ही इव्हेंटमध्ये एक साम्य मला दिसतं। पहिलं म्हणजे आज 1932 ला स्वतः आपल्या बाळशास्त्री जांभेकरांनी पहिला वृत्तपत्र सुरू केला दर्पण आणि एक नवीन इतिहासाचं पर्व सुरू केलं। त्याच पद्धतीने पूजाताईंनी सुद्धा काल जो शपथ घेतली त्यानंतर त्यांनीही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक नवीन पर्व सुरू केलं। त्यामुळे मला वाटतं हा एक दुग्धशर्करा योग आहे। आणि या दोनही इव्हेंट्समध्ये अजूनही एक साम्य मला असं वाटतं की त्या काळामध्ये मराठी पेपर सुरू करणं ही किती कठीण गोष्ट असणार आहे। आज सारखं नाही की आरएनआयच्या वेबसाईटवर गेला आणि मराठी पेपर रजिस्टर केला आणि मराठी पेपर झाला। त्या काळामध्ये मराठी साक्षरताच कमी होती आणि मराठी साक्षरता सोबतच समाजामध्ये खूप असे लोक होते जे वृत्तपत्र काढणे या संकल्पनेच्याच विरोधात होते। या सर्व संकल्पनेच्या आणि या सर्व लोकांच्या विरोधात जाऊन त्यांनी मराठी पेपर काढला ही त्या काळात त्यांची खूप मोठी अचीवमेंट होती। म्हणून तुम्हाला सर्व या ठिकाणी पत्रकारांना या ठिकाणी ओळखलं जातं। ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम पत्रकार या ठिकाणी करत असतात आणि 24 तास लोकांच्या सुखादुःखामध्ये या ठिकाणी तुम्ही हजर असतात आणि एवढ्या धावपळीच्या वातावरणामध्ये तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं काम सर्वप्रथम ज्यांनी केलं असेल ते म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड। मागच्या वर्षीच पत्रकार दिनानिमित्त 300-350 पत्रकारांचं विमा त्या ठिकाणी काढला गेला होता याच ठिकाणी। आणि पुण्याच्या एक वेळेस रणजित भाईने देखील हा खूप मोठा आरोग्याचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। सर्वांनी आरोग्याची चांगली काळजी घ्या हा संदेश मी सर्व पत्रकारांना या ठिकाणी देतो। आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वांच्या मेहनतीने आज या बुलढाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी आई सौ पूजाताई संजय गायकवाड या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बसवलं। या ठिकाणी तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। थांबतो।